स्वागत आहे तुमचा घरचा स्वाद या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकादशी स्पेशल बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ चविष्ट असा साबुदाणा वडा। ही रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम 1 कप साबुदाणा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्या। आता त्यात साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालून 6 ते 8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा। भिजलेला साबुदाणा हलका मोकळा आणि दाणेदार झाला की तो तयार आहे। आता एका प्लेटमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्या। आता आपण उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करून घेऊया। बटाटे पूर्णपणे गार झाल्यावर स्मॅश केले तर मिश्रण चिकट होत नाही आणि वडेही छान कुरकुरीत होतात। आता या मिश्रणामध्ये जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर भाजून जाडसर कुटलेले शेंगदाणे घ्या। हे सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून घ्या। मिश्रण जास्त दाबू नका, त्यामुळे साबुदाण्याचे दाणे तुटणार नाहीत आणि वडे सुंदर दाणेदार व खुसखुशीत बनतील। आता हाताला थोडंसं तेल लावून मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोल गोळे बनवून घेऊया आणि हलकेच दाबून वड्यांचा आकार देऊया। अशा प्रकारे सर्व वडे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व वडे तयार झाले आहेत। वडे तळण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल घेऊया। तेल मध्यम आचेवर गरम करून घेऊया। तेल योग्य तापल्यावर तयार झालेले साबुदाणा वडे हळूच तेलात सोडा। एका वेळी जास्त वडे टाकू नका, त्यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि वडे जास्त तेल शोषू शकतात। आता वडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। वडे पलटताना घाई करू नका। एक बाजू छान कुरकुरीत झाल्यावरच दुसरी बाजू पलटा। पहा किती सुंदर सोनेरी, खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट साबुदाणा वडा तयार झाले आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, प्रत्येक घास अप्रतिम लागणार। तयार आहेत आपले साबुदाणा वडे। हे वडे दही, शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत सर्व करा। प्रत्येक घास खुसखुशीत, चविष्ट आणि अगदी मन जिंकणारा आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशा चविष्ट मराठी रेसिपीजसाठी घरचा स्वाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।